आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे गरम गरम पोह्यांपासून जे मम्मीनी बनवले होते. पोहे तर मला आवडतात, बट त्यातले शेंगदाणे मुळीच आवडत नाहीत. सो नंतर मी अशी काही रेडी झाली होती, कारण की बाहेर जायचं होतं. पण शिरोनी काय पसारा करून ठेवला होता बघा. असू द्यात, आल्यावर मी क्लीन करेन. आता बाहेर जाऊया. आज संडे होता म्हणून आम्ही चिकन वडे बनवणार होतो. बिकॉज गटारीला आम्ही काहीच सेलिब्रेट केले नाही. दोघंही खूप आजारी होतो. सो मम्मी पण आलेली म्हणून मी पटापटा सगळं सामान घ्यायला आली होती. भाज्या आणि चिकन वगैरे सगळं घेऊन घरी जात होते आणि रिटर्न जाताना मला लिफ्टमध्ये काही काम नाही होतं, म्हणून मी ह्याला त्रास देत होती. सो रिटर्न घरी आल्यावर सगळ्यात पहिला मी हा पसारा आवरून घेतला आणि नंतर मम्मीला किचनमध्ये हेल्प करायला गेली. मी इथे सुकं चिकन बनवत होते आणि मम्मीने ऑलरेडी रस्सा बनवून घेतलेला. सो चिकन माझं असं काही बनत होतं. वडे मी तळत होते आणि मम्मी मला थापून देत होती. सो नंतर आमचं सगळं काही बनून झालं आणि एंडला मी कोशिंबीर बनवली आणि आमचं संडे स्पेशल जेवण आजचं असं दिसत होतं. सो संध्याकाळी मम्मीला रिटर्न घरी जायचं होतं म्हणून आम्ही असंच टाइमपास करत होतो. ह्याला सगळीकडे यायला हवं. मम्मी जात होती ऍक्च्युली भावाला भेटायला हॉस्टेलमध्ये आणि हॉस्टेलचा ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केला आहे चॅनेलवर. नक्की जाऊन बघा गाईज. तर रिटर्न जाताना इतक्या जोरात मध्येच पाऊस चालू झाला, त्यामुळे लिटरली 20 मिनिट्सच्या रोडला आम्हाला 1 तास लागलाय पोहोचायला. रिटर्न जात असताना आम्ही गेलो होतो डॉमिनोजमध्ये, कारण की आम्हाला हा न्यू लॉन्च पिझ्झा ट्राय करायचा होता. पिझ्झा पार्टी मस्त झाली, पण घरी आल्यावर हा शिरोचा सगळा पसारा पण क्लीन करावा लागला.